तुमच्यापैकी काही जण ग्रामीण भागातून आलेले असतील, काही शहरातून असलेले असतील, आपण काही वाचत असाल. तुमच्या कल्पना काय आहेत ब्युरोक्रसीबद्दल? कारण माझ्या काहीतरी वेगळ्या होत्या, तर मी तुमच्यावर शेअर करेलच. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या अशा काय कल्पना आहे की सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल तुमच्या कल्पना काय आहेत? सो दॅट म्हणजे मला माझा टॉक व्यवस्थित करता येईल. सो आय वुड लाईक टू नो सम रिस्पॉन्सेस फ्रॉम युअर साईड, की तुमच्या दृष्टिकोनातून ह्या काल्पनिक तुमची जी सिव्हिल सर्व्हिसच्या कल्पना आहेत, व्हॉट आर दोज? एनीबडी? वरती नाही आहे. आय नीड आन्सर्स. मोस्ट अट्रॅक्टिव्ह. ओके. वाय? म्हणजे असं का वाटतं मोस्ट अट्रॅक्टिव्ह वाटतं? हे सगळ्यांनाच वाटतं, पण का असं का वाटतं? पॉवर. ओके. ऑथॉरिटी. ओके. डिग्निटी. ओके. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रासरूट. ओके. ट्रान्सपरन्सी. ओके. नो काय? नो वन कॅन फाईट यू. ओके. गुड. ओके. ओके. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट डू मीन बाय पॉवर? इथं पॉवर तुमच्याकडे असतं म्हणजे नेमकं काय? बाहेर माझी गाडी उभी आहे, पिवळा दिवा आहे, म्हणजे पॉवर. इज दॅट सो? मग काय पॉवर म्हणजे तुमची कल्पना काय पॉवरची? नाही, समबडी सेइंग पॉवरच्या बाबतीत कोणतरी बोलतंय. ओके. ओके. आता मी दुसऱ्या कंटेक्स्टमध्ये जातो. ब्युरोक्रेसी इज अ सोशल सर्व्हिस और पब्लिक सर्व्हिस? किती जण सोशल सर्व्हिस म्हणतात? 4-5 जण फक्त. हाऊ मेनी से पब्लिक सर्व्हिस? ओके. सोशल सर्व्हिस आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये काय फरक आहे? तुम्ही ज्यावेळेस म्हणता की डिफरन्शिएट करता, तर काहीतरी फरक असला पाहिजे. व्हॉट इज दॅट? दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग. ओके. मी उदाहरण देतो. नर्मदा बचाव आंदोलनचे नेते कोण आहेत? मेधा पाटकर. त्या सोशल सर्व्हिस करतात. तुकाराम मुंडे पब्लिक सर्व्हिस करतात. काय फरक आहे? त्याही पॉवरफुल आहेत, मी पण पॉवरफुल आहे, म्हणजे तुमच्या कंटेक्स्ट म्हणून. मग फरक काय राहिला? तुम्ही सोशल सर्व्हिस काय म्हणत नाही? वन बाय वन. लीगल. ओके. somebody says salary. कोण म्हणतो? नाही, ऍक्च्युअली ही और शी इज राईट. That's the only difference between public service and social service. That's the only difference. Public servants are paid for doing job. Social servants are not. That's the basic difference. So तुम्हाला पहिला चॉईस करायचा आहे, तुम्हाला पब्लिक सर्वंट पाहिजे का सोशल सर्वंट? बेसिक. पॉवर सगळ्यांना पाहिजे. पप्पू कालनेला पॉवर होती की नव्हती? दिस इज पॉवर. रॉ पॉवर. Power means what? You can do whatever you want at will, right? मला आता वाटलं त्याला 2 झापडा मारायचं, मला मारता आलं पाहिजे. पॉवर. बरोबर आहे? मला आता वाटलं की रोड बंद करायचा, बंद केला. पॉवर. गव्हर्नमेंटला आहे, गुंडाला आहे. सो द डिफरन्स. दुकानदाराकडून टॅक्स मी वसूल करतो, नोटीस देऊन. गुंड म्हणतो देतो की मारू. टॅक्स दोघांनी वसूल केलाय. What's the difference? Power म्हटलं डिफरन्स काय? Authority. So the difference between two, power and authority. Authority is different, power is different. Power can emanate from anything. It can be physical power, muscular power, money power, anything. Authority is power with responsibility. आणि वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आता कल्पना जी असते त्याची असते की, थोडा माझा बॅकग्राऊंड देतो, कारण मी आय कॅन गिव्ह माय बॅकग्राऊंड, आय कॅनॉट गिव्ह युअर समबडी एल्स बॅकग्राऊंड. ऑब्विसली तुम्ही तो प्रश्न विचारणार, त्याच्यामुळे सुरुवात तिथूनच करतो. मी बेसिकली जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो 10वीपर्यंत. मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव, सम ऑफ यू मस्ट हॅव. बीड जिल्ह्यातील ताळसोना म्हणून गाव, 30 किलोमीटर 35 किलोमीटर बीडपासून.
ज्या शाळेमध्ये कधी इंग्लिशला टीचर नव्हता त्या शाळेतून मी आलेलो. म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू? आणि बाय द वे माझी काय, मी UPSC इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही बोलण्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर पूर्ण कॉलेज एज्युकेशन औरंगाबादला, म्हणजे 11वी 12वी सायन्स. बाय द वे मी आर्ट्स केलेलं आहे, पण बाय चॉईस आर्ट्स केलेलं आहे, नॉट बिकॉज ऑफ डिफॉल्ट. 11वी 12वी सायन्स केलं. दॅट वॉज आय थिंक इन 93 or 94, 93-94मध्ये मी 12वी झालो. आय हॅड अ चॉईस टू गो टू मेडिकल कॉलेज ऑल्सो, बिकॉज माझा काहीतरी 88-89% बायोलॉजी ग्रुपचा होता. आणि आय हॅड बोथ इंजिनिअरिंग अँड बायोलॉजी ग्रुप. तर मला तिकडे जायचं नव्हतं. इट वॉज अ कॉन्शियस चॉईस. आर्ट्स केलं, ते MA केलं आणि परत इकडे यायचं होतं, इकडे आलो. सो याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं आहे की IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ह्याचा आयडियल म्हणजे आपल्या ज्या कल्पना असतात त्या काय असतात. तर तुम्ही मला कमीत कमी BA 3rd इयरला असेपर्यंत विचारलं असतं IAS काय आहे, तर मला कधीच काही सांगता आलं नसतं. डिस्पाईट द फॅक्ट दॅट की 12वी नंतर BA करायचं, नंतर सिव्हिल सर्व्हिसेस काही हे ठरलेलं होतं. आणि दॅट वॉज गायडेड बाय एल्डर ब्रदर. मला सांगितलं होतं म्हणून मी करत होतं, बिकॉज आय वॉज नॉट अवेअर. कारण त्यावेळेस तरी कमीत कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये IAS काय असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस काय असतं किंवा फॉर दॅट मॅटर शिक्षणाचा उद्देश काय असतो हे मला तरी माहीत नव्हतं. बाकीच्यांचं मला माहिती, मला तरी माहीत नव्हतं. आणि मला माहीत नव्हतं म्हणजे माझ्या शाळेतल्या कोणाला माहीत नव्हतं, कारण त्यातला टॉपर मीच होतो. त्याच्यामुळे बाकी कोणाला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. तर बेसिकली ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत, त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतील असं काही नाही आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की मग तुम्ही IAS होण्याचं कधी ठरवलं? तर IAS होण्याचं मी नाही ठरवलं, ते माझ्या बंधूंनी ठरवलं होतं. जसं आपण 10वीला 11वीला सायन्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, कोण ठरवतं? 2 फॅक्टर ठरवतात. एक तर तुमचे मार्क्स ठरवतात आणि दुसरे वडील ठरवतात, आई वडील. तुम्ही काही ठरवत नाही. 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं का काय करायचं नंतर बघत बसतो. पण 10वी नंतर सायन्सला जायचं जनरली मार्क्सच्या बेसिसवरती आणि आई वडिलांच्या चॉईसवर. तुम्हाला म्हणजे अनलेस तेवढी तुमची मॅच्युरिटी असेल, तुम्ही स्ट्रॉंग पण नाही मला हेच करायचं हे सांगायचं तोपर्यंत होत नाही. त्यावेळेस डिसिजन ती आताची मे बी थोडीफार चेंज झाली असेल, पण मला वाटत नाही 100% 10वी नंतर हेच करायचं हे तुम्ही 100% ठरवता. काही प्रमाणात डेफिनेटली येस तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे हे माझंही मत आहे, पण इट हॅज टू बी इन्फॉर्म डिसिजन. आणि ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत नसते किंवा आपण ते वाचत नसतो किंवा अभ्यास करत नसतो, म्हणून आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी कोणाची तरी गरज लागत असते. आणि ज्यावेळेस आपल्याला जमत नसतो तर आपलं शेवटी आई वडिलांच्या खांद्यावर. तुम्हीच तर सांगितलं होतं सायन्स घ्या, मी कुठं म्हटलं होतं? म्हणजे ऑलवेज द केस. तर त्या अनुषंगाने भावाने ठरवलं होतं की यू हॅव टू बिकम IAS. म्हटलं हो करू. म्हणजे अजिब काहीतरी पहिली दुसरीची परीक्षा येस करू. आय वॉज नॉट अवेअर की सिरियसनेस ऑफ दिस. आणि म्हणून 11वी 12वी सायन्स नंतर ग्रॅज्युएशन केलं आर्ट्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये तिथली जी सिस्टम आहे त्याच्यानुसार मला 3 ऑप्शनल्स होते, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि सोशॉलॉजी. आणि तिथे कसं स्पेशलाइज वगैरे सब्जेक्ट नव्हता. आता आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यावेळेस तर डेफिनेटली नव्हता. 3 वर्ष केलं. त्याच्यानंतर MA पॉलिटिकल सायन्समध्ये 98ला झालं. तर IAS का करायचं याचं उत्तर, खरं उत्तर हे आहे की भावाने सांगितलं म्हणून करायचं, दुसरं काही उत्तर नव्हतं. पण तुम्हाला जर हा प्रश्न विचारला, बिकॉज मी कल्पना आणि वास्तव याच्या गोष्टीमध्ये बोलतोय, तुम्हाला जर प्रश्न विचारला समजा तुम्हाला चॉईस दिला IAS करायचा आजच्या स्टेजला, तर तुम्ही मला काय उत्तर दिलं? पॉवर पाहिजे म्हणून. बरोबर आहे. सोशल वर्क करायचं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अथॉरिटी आहे, नंबर ऑफ ह्या गोष्टी आहेत का? यस. त्याचं उत्तर येस येस आहे. त्यासाठी करताय तुम्ही जेन्युइनली पॉवर? येस. यू वॉन्ट पॉवर. तुम्हाला पॉवरफुल पाहिजे म्हणून हा तुमच्या मनामध्ये इच्छा असते. येस, दॅट इज वन फॅक्टर. रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तुम्ही करणार सिव्हिल सर्व्हिसेस? व्हेरी फ्यू. आय एम नॉट सेइंग नो, बट व्हेरी फ्यू. खरं कारण काय आहे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस करायची जर असेल तर, किंवा करायचा डिसिजन घेतला तर खरं कारण काय? अच्छा, ओके. स्वतःचं डेव्हलपमेंट नाही आहे. सो लेट अस बी ओपन. आपल्याला जे काही करायचं असेल, मग सिव्हिल सर्व्हिसेस असेल, दुसरं काही, तुम्हाला नोकरी पाहिजे पैसे कमवण्यासाठी, हे आपण वास्तव विसरता कामा नये. दॅट्स अ फॅक्ट. आय नीड जॉब टू अर्न मनी टू लिव्ह गुड लाईफ मिनिमम. त्याच्याला चांगला असेल, नॉट अन इश्यू. त्याच्यामुळे अजून चांगलं लाईफ लीड करता येईल, नॉट अन इश्यू. आय ट्राय फॉर दॅट. बट बेसिक गरज तुमची आहे की मला नोकरी पाहिजे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी आईवडिलावरती डिपेंडंट राहणार नाही.
मी 22 वर्षाचा झालो मी घरून पैसे मागतो? नो, मी कर्ज काढेल पण घरी मागणार नाही. वाय? अँड दॅट्स गुड थिंग. आय एम नॉट सेइंग बॅड, बिकॉज दॅट्स वेअर युअर इंडिपेंडन्स कम्स इन. वाय शुड बी आय डिपेंडंट ऑन माय पॅरेंट्स? मला पॉकेट मनी मागावा लागतो? नो, मी नाही करणार. मी पार्ट टाइम जॉब करेल पण घरी पैसे मागणार नाही. इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स ऑफ व्हॉट? डिसिजन मेकिंग. यू आर ऑलरेडी देअर, बट फायनान्शियलच्या दृष्टीने इंडिपेंडन्स व्हायचं म्हणून मला जॉब पाहिजे. मग तो रिलायन्समध्ये भेटू दे, नाही तर कुठला हॉटेलमध्ये भेटू दे किंवा IAS होऊ दे, पण मला जॉब पाहिजे. बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट दिस, दॅट्स वेअर वी स्टार्ट. मग त्याच्यामध्ये अनेक जॉबपैकी हा एक जॉब आहे. इट्स अ फर्स्ट ग्राउंड रियालिटी. आय एम नॉट सेइंग दॅट नन ऑफ यू, not even a single of you is basically going for IAS for public service. I am not saying that. There are officers, and I can tell you from Maharashtra College, at least 4-5 officer राजेशाही घराण्यातून आलेले. They used to take only 1 rupee per month सॅलरी शेवटपर्यंत. अशा आहेत ऑफिसर्स आहेत. तर त्यांना पैशाची कधी गरज नव्हती, का ते किंग फॅमिली किंग होऊन त्यांना कधी गरज पडली नाही. त्यांचा जायच्या गाडीचा खर्च तुमचा एका दिवसात व्हायचा, एवढा पगार त्यांना लागायचा. पण ते कधी गरज त्यांना सर्व्हिस करण्यासाठी यायचो. देर आर पीपल, आय एम नॉट सेइंग दॅट, पण मेजॉरिटी ऑफ अस द फर्स्ट प्रायमरी आपला जॉब आहे तो जॉब यासाठी पाहिजे की मला पगार भेटला पाहिजे, सो दॅट आय कॅन इंडिपेंडंट ऑफ माय पेरेंट्स. आय डू नॉट रिक्वायर टू डिपेंडंट ऑन एनीबडी फॉर फायनान्शियल मॅटर्स. दिस इज अ प्राईम रिक्वायरमेंट. आणि मग त्याच्याबरोबर पॉवर असेल, ऑथॉरिटी असेल, तुम्हाला सोशल रेकग्निशन भेटणार असेल, तर नथिंग लाईक इट. सो पॉवर आहे का? यस. ही कल्पना आहे? यस. वास्तव आहे? यस. दोन्ही आहे याच्यामध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही आत्ताच्या दृष्टिकोनातून पॉवरचा इमॅजिनेशन करता, ती पॉवर नाही आहे. म्हणजे मी चाललो रस्त्याने, ट्रॅफिक बंद करेल, इट वॉज हॅपनिंग. कलेक्टर चालला, पुढे एक गाडी, पाठीमाग गाडी. मी तिकडे पोलिसला सांगणार मी चाललो तिथं ट्रॅफिक व्यवस्थित करा. मी तर ऑफिसला पोहोचलो, तिथं 4-5 जणांनी मला रिसिव्ह केलेलं पाहिजे. मी ऑफिसमध्ये बसलो आहे, बाहेर गार्ड आहे, बेल वाजत असे कुणा सोडायचं नाही. इट इज पॉवर? येस, बट दॅट इज नॉट द कम्प्लीट, इट्स हाफ ट्रूथ. रॉ पॉवर हॅज गॉन. म्हणजे 91च्या अगोदर पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपण लिबरलाइज झालो, त्याच्या अगोदरची पॉवर, परस्यूट पॉवर ऑफकोर्स, कारण त्यावेळेस लायसन्स राज होतं. ज्यावेळेस आपण ओपन झालो, त्याच्यानंतर लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन ज्यावेळेस झालं, त्यानंतरचा पॉवरचा कन्सेप्ट वेगळा आहे. म्हणजे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हॅज चेंज आफ्टर 91. म्हणजे आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची जी कन्सेप्ट आहे आणि आपली इकॉनॉमिक पॉलिसी ड्रास्टिकली ज्यावेळेस चेंज झाली 91मध्ये, सो कॉल सोशलिस्टकडून लिबरलकडे. दो सोशलिस्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन स्टील आहे, प्रिॲम्बलमध्ये स्टील आहे. ते असताना ज्यावेळेस चेंज झाला, त्यावेळेस हा पॉवर कन्सेप्ट पण चेंज झाला. रॉ पॉवर नाही, पॉवर डेफिनेटली आहे. आणि म्हणून आज जे गव्हर्नमेंट होतं, मग ते मिनिस्टर्स असतील, प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, गव्हर्नर्स असतील, कलेक्टर असेल, SP असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्यांकडे पॉवर आहे. बट इट इज लिमिटेड पॉवर, विच इज ॲक्च्युअली द थिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल थिंग्स. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा कोणी जर थोडाफार अभ्यास केला असेल कॉन्स्टिट्यूशन, तर लिमिटेड गव्हर्नमेंट असं जे म्हणतो. व्हॉट यू मीन लिमिटेड? देर आर लिमिटेशन्स. व्हॉट इज द लिमिटेशन्स? दोज आर रॅशनल. म्हणजे आपण राईट टू फ्री स्पीच हा जो कॉन्स्टिट्यूशन आपल्याला जो दिलेला आहे, इट्स नॉट लायसन्स, इट्स अ लिबर्टी. देर इज अ डिफरन्स बिटवीन लायसन्स अँड लिबर्टी. तसंच पॉवरच्या बाबतीत इट्स नॉट अनब्रिडल्ड पॉवर, बट पॉवर विथ रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट इट मीन्स? ऑथॉरिटी. ती आहे. आणि म्हणून पॉवर आहे का? येस. पण सर्वात महत्त्वाचं आपलं जे असतं की मला समाजामध्ये स्थान भेटेल. आय बी रेकग्नाइज. कलेक्टर जसं तुकाराम मुंडे नवी मुंबईचा डॅशिंग कमिशनर, कुणाचं ऐकत नाही, राईट. कोणी आला ते करून टाकतो.